जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांना मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मतदारसंघातील बावनबीर येथे त्यांची कार्यकर्त्यांनी घोड्यावरून मिरवणूक काढली आहे। त्याचबरोबर गावातील महिलांनी त्यांचे औक्षण करत आपला लाडका भाऊ म्हणून त्यांना निवडणूक खर्चासाठी स्वतः जवळचे पैसे सुद्धा दिले। मतदारसंघातील नागरिकांच्या या तन्मनधनाने आपल्या नेत्यासाठी झटण्याच्या वृत्तीमुळे परिवर्तन महाशक्तीचे प्रशांत डिक्कर यांची सर्वसामान्य जनतेच्या मनातील प्रतिमा आणि सर्वसामान्यांसाठी कार्य करण्याची निष्ठा दिसून येते। विजयी उमेदवाराच्या जल्लोषाप्रमाणे मतदारसंघातील गावकरी त्यांचे मोठ्या उत्स्फूर्तपणे स्वागत करतात। प्रशांत डिक्कर यांचे मतदारसंघातील गावोगावी घोड्यावरून स्वागत मिरवणूक काढून शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी सतत सक्रिय असणाऱ्या आणि घरादारावर तुळशीपत्र ठेवून अहोरात्र संघर्ष करणाऱ्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आश्वासन ग्रामस्थ देताना दिसत आहेत। आपल्या विधानसभा निवडणूक प्रचार दौरा निमित्ताने 12 नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील गोडेगाव जुने, नवे, टाकडी खासा, टाकडी पारसकर, माऊली कुरणगाव खुर्द व बुद्रुक, तरोडा खुर्द व बुद्रुक, वडगाव पाटण, लाडनापूर, उटी खुर्द व बुद्रुक आणि खेरडा या गावांमध्ये निवडणूक प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। प्रशांत डिक्करांविरुद्ध लढणारे मतदारसंघातील इतर उमेदवार हे कोट्याधीश आहेत। त्यांच्या तुलनेत आपण भूमिहीन शेतमजुराचा पुत्र असून सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण शेतमजूर, दलित, वंचित, मागासवर्गीयांसाठी सतत संघर्ष करत असतो। निवडून आल्यावर आपण आपला संघर्ष जारीच ठेवून आणि अन्यायाविरुद्ध सातत्याने लढत राहू असे मत प्रशांत डिक्कर यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केले। त्यांच्या ह्या प्रचार दौऱ्यादरम्यान उज्ज्वल पाटील चोपडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल वखारे, सद्दाम भाई, कैलास ठाकरे, योगेश मुरुख, कलीमुद्दीन काझी यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर।